आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांकडून मतदानाला सुरुवात झाली आहे। रायगडच्या महाडच्या वरंध जिल्हा परिषद गटातील शिंदे सेनेच्या उमेदवार मनाली काळीजकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केलेला आहे। आज सकाळी आम्ही सगळ्यांशी माझ्या जनतेशी संपर्क साधून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही माझ्या कुटुंबासहित आम्ही मतदान केलेलं आहे। विजय म्हणजे माझी जनता सगळी माझ्या बरोबर आहे, माझी जनता बरोबर आहे, हाच माझा खरा मोठा विजय आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पवार कुटुंबियांनी मतदान केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला। पार्थ पवार, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांचं देखील मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान सुरू। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान करता येणार। 12 जिल्हा परिषद आणि 1400 पंचायत समित्यांचा समावेश। मुंबईत भाजपच्या महापौर पदाच्या नावाची आज घोषणा। भाजपच्या नगरसेवकांची पालिका मुख्यालयात थोड्याच वेळात बैठक। शिवसेनेचा उपमहापौर पदाचा उमेदवारही ठरणार। बहुमत नसलं तरी ठाकरेंची सेनाही उमेदवार देणार। 11 तारखेला महापौर पदाची निवडणूक। आजपासून T20 क्रिकेट विश्वचषकाचा धमाका। गतविजेत्या आणि यावेळच्या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार भारताची आज अमेरिकेविरुद्ध सलामीची लढत। 19 तारखेपर्यंत रोज 3 सामन्यांची क्रिकेट प्रेमींना पर्वणी। युवा टीम इंडियानं 6व्यांदा विश्वचषक जिंकला। इंग्लंडवर 100 धावांनी मात। वैभव सूर्यवंशीच्या वादळी 1.5 शतकानंतर अंबरीशचा भेदक मारा। कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी आनंदोत्सव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।